students, let's start our 6th standards maths new chapter ratio and proportion. Okay, now in the previous classes we have learned to compare two numbers. Okay, म्हणजे दोन नंबरचं कंपॅरिझन करणे हे आपण शिकलेलं आहे. Now today let's see what is mean by ratio and proportion. Now see here, he is a Ramesh and she is a Neelam. Okay, and Ramesh said I am younger than Neelam by 6 years and Neelam said I am twice as old as Ramesh. म्हणजे हे दोघं आपल्या एज मधलं काय करतायत, कंपॅरिझन करतायत. ओके, नीलम काय म्हणते, मी रमेशपेक्षा ट्वाइस आहे, म्हणजे रमेशच्या एज पेक्षा माझे एज हे ट्वाइस आहे, म्हणजे डबल आहे. आणि रमेश सेड आय एम यंगर दॅन नीलम बाय 6 years, म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय केलेलं आहे, त्यांच्या एजचं काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. ओके, नाव लेट्स लर्न हाऊ टू कंपेअर their ages in the form of ratio and proportion, or how to express the comparison of their ages in the proportion. ओके, तर ते proportion मध्ये कसे एक्सप्रेस करूया हेच आपण काय करायचं ह्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. सो नीलम्स एज इज अ ट्वाइस as much as Ramesh. Okay, Neelam's age is twice as much as Ramesh. We can give the same information by saying that Neelam's and Ramesh's age are in the proportion 2:1. ओके, आता समजा डबल आहे, नीलमचं एज हे रमेशच्या एजच्या डबल आहे. म्हणजे जर रमेशचं एज 1 year असेल तर रमेशचं एज 1 year असेल तर नीलमचं त्याच्या डबल, म्हणजे 1च्या डबल मीन्स 2 असणार आहे. आलं लक्षात? तर तेच आपण प्रपोर्शन मध्ये आपण कसं सांगू शकतो, वी कॅन गिव्ह द सेम इन्फॉर्मेशन, म्हणजे हेच नीलम्स एज इज अ ट्वाइस ॲज मच ॲज रमेश. नीलमचं वय रमेशच्या दुप्पट आहे, हेच आपण प्रपोर्शन मध्ये सांगताना कसं सांगू शकतो, वी कॅन गिव्ह द सेम इन्फॉर्मेशन बाय सेइंग दॅट नीलम्स अँड रमेश एज आर इन द प्रपोर्शन 2:1. ओके, see that 2 and double dot and 1, and it is read as 2:1. So in mathematics the proportion of two numbers. ओके, तर हे दोन नंबर्स आहेत, नीलमचे एज आणि रमेशचे एज, हे दोन नंबर्स आहेत, त्याच्यामधलं आपण प्रपोर्शन आपण इथे एक्सप्रेस केलेलं आहे. तर तेच प्रपोर्शन ऑफ टू नंबर्स कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज द रेशो. तर हेच प्रपोर्शन मध्ये लिहिलेलंच आपण रेशो मध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. इन विच मॅनर द प्रपोर्शन 2:1 इज रिटन ॲज 2/1 इन द फॉर्म ऑफ रेशो. तर हे झालं प्रपोर्शन, दिस इज इन द फॉर्म ऑफ प्रपोर्शन अँड दिस इज इन द फॉर्म ऑफ रेशो. ओके, 2:1 and in the form of ratio we can say 2/1. Okay, now let's see the examples of proportion in our daily routine or in our daily life. Janki ma's idlis and dosas are delicious. For the idli she uses urad dal and rice in the proportion 1 cup dal to 2 cups of rice. But for dosas, the proportion is 1 cup dal to 3 cups of rice. That is, for idlis, the proportion of dal and rice is 1:2, or the ratio is 1/2. Whereas for dosas, the proportion is 1:3, or the ratio is 1/3. तर आपण कुकिंग करताना सुद्धा बघा, आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स असतात तर ते असेच टाकायचे नसतात, तर त्याला काहीतरी प्रपोर्शन असतं. जर ते प्रपोर्शन बिघडलं तर काय होतं, आपले जो पदार्थ आहे, आपली जी रेसिपी आहे ती काय होते, बिघडते. ओके, तर त्याचा इथं आपल्या रुटीन लाईफमध्ये कुकिंगमध्ये आपल्याला हे प्रपोर्शनचा उपयोग होतो. तर तुमच्या मम्मी वगैरे बघा, कोणाला रेसिपी सांगताना सांगते 1 cup डाळ घे, त्याच्या दुप्पट राईस घे, सांगते की नाही. इडली करताना किंवा इतर काही केक करताना पण प्रपोर्शन असतो, शुगरचं, मैद्याचं. तर हे प्रपोर्शन इथं मॅथमॅटिक्समधलं प्रपोर्शन अँड रेशो आपल्याला
कुकिंगमध्ये सुद्धा उपयोगी पडतो. तर बघा इथं दिलेलं एक्झाम्पल, जानकी जे आहे ती काय करतात, इडली आणि डोसाच करतात. त्यांची इडली आणि डोसा डेलिशियस असतात, म्हणजे रुचकर असतात. तर त्यांचं इडलीचं प्रमाण कसं आहे बघा, शी यूज उडद डाळ अँड राईस इन द प्रपोर्शन 1 कप डाळ टू 2 कप्स ऑफ राईस. म्हणजे जर 1 कप डाळ घेतली तर राईस किती घेतात, त्या 2 कप घेतात. कशासाठी, फॉर इडली. बट फॉर डोसा, आता हे डोसासाठी प्रपोर्शन वेगळं आहे. इडलीचं प्रपोर्शन डोसामध्ये यूज करत नाही. तर डोसा जर त्यांना करायचा असेल तर त्या काय करतात, 1 कप डाळ घेतात आणि 3 कप्स राईस घेतात. ओके, मग तर ते हे प्रपोर्शनमध्ये आपण कसं सांगू शकतो, द इडलीज, फॉर द इडलीज द प्रपोर्शन ऑफ डाळ अँड राईस. ओके, फॉर द इडलीज द प्रपोर्शन ऑफ डाळ आणि राईसचं प्रपोर्शन कसं आहे बघा, 1:2. म्हणजे 1:2 असं जर तुम्हाला सांगितलं प्रपोर्शन, तर तुम्ही ओळखता आलं पाहिजे 1 कप डाळ घ्यायची आणि 2 कप राईस घ्यायचं. ऑर द रेशो, आणि रेशोमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो 1/2. जर डोसा करायचा असेल तर डोसाचं प्रपोर्शन तुम्हाला सांगितलं, डाळ अँड राईसचं प्रपोर्शन 1:3. तर 1 कप डाळ घ्यायची आणि 3 कप राईस घ्यायचं. Or we can write in the ratio 1/3. Now see the next example. Margaret makes great biscuits. She uses 3 cups of wheat flour with 2 cups of sugar. It means that the proportion of sugar and flour in the biscuit is 2:3, or that the ratio is 2/3. आता मार्गारेट जी आहे ती काय करते, छान बिस्किट बनवते. शी कुक्स बिस्किट्स. तर ते बिस्किट करायसाठी सुद्धा जे इन्ग्रेडियंट्स आहेत, ओके, व्हीट फ्लोअर अँड शुगर, तर ते सुद्धा प्रपोर्शनमध्ये घेतले जातात. सपोज जर शुगर जर 3 कप घेतली तर व्हीट फ्लोअर किती घेते, ती 2 कप्स घेते. ओके, इट मीन्स दॅट द प्रपोर्शन ऑफ शुगर अँड फ्लोअर्स इन द बिस्किट इज 2:3 or 2/3. जर आपल्याला जास्त बिस्किट्स बनवायचे असतील तर जास्त, आता समजा आपल्याला 3 कप व्हीट फ्लोअरचे करायचे नसतील, आपल्याला जास्त 6 कप व्हीट फ्लोअरचे करायचे असतील बिस्किट, तर 6 कप व्हीट फ्लोअर्स घेतले तर त्या प्रमाणात शुगर पण आपल्याला 2 कपच्या ऐवजी किती डबल घ्यावं लागेल, 4 कप्स घ्यावं लागेल. म्हणजे ह्या प्रपोर्शनचा उपयोग आहे. 2:3 हे प्रपोर्शन जर आपण ह्या प्रपोर्शनवरून आपल्याला त्याच्यामध्ये कमी जास्त करता येतं. जर आपल्याला 2 कप शुगर घेतली तर 3 कप व्हीट फ्लॉवर घ्यावं लागतं. जर 4 कप जर शुगर घेतली तर 6 कप व्हीट फ्लोअर घ्यावं लागतं. ह्या प्रपोर्शनचा आपल्याला डेली रुटीनमध्ये आपल्याला यूज होतो. सो लेट्स सी एक्झाम्पल ऑन द रेशो अँड प्रपोर्शन. ॲक्च्युली एक्झाम्पल्स कसे असणार आणि ते कसे सॉल्व करायचे बघूया आपण. सी द एक्झाम्पल. Flowers were distributed among the girls in equal proportions. Fill in the empty boxes. आता काही फ्लॉवर्स आहेत ते मुलींच्या मध्ये काय करायचे, इक्वल प्रपोर्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. तर इथे आपल्याला काही रेशोज दिलेले आहेत, ओके, काही प्रपोर्शन्स दिलेले आहेत आणि काही जे मिसिंग आहेत नंबर्स ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर 3 गर्ल्स असतील तर त्यांना 3 गर्ल्सना हाऊ मेनी फ्लॉवर्स दिलेले आहेत, 12. 3 मुलींसाठी 12 फ्लॉवर्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर 5 मुलींसाठी किती फ्लॉवर्स अँड 32 फ्लॉवर्स किती मुलींना द्यायला पाहिजेत, आणि याच्यावरूनच 1 फ्लॉवर किती मुलींसाठी एका मुलगीला किती फ्लॉवर्स येतील हे फाइंड आउट करूया. तर पहिलं प्रपोर्शन आपल्याला दिलेलं आहे, त्यावरून आपण हे फाइंड आउट करू शकतो. सो नंबर ऑफ गर्ल्स अपॉन नंबर ऑफ फ्लॉवर. तर आपण कशाचा रेशो घेतलेला आहे किंवा आपण कशाचं प्रपोर्शन घेतलेलं आहे, नंबर ऑफ गर्ल्स विथ नंबर ऑफ फ्लॉवर्स. सो नंबर ऑफ गर्ल्स 3 अपॉन नंबर ऑफ फ्लॉवर्स 12. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं, ओके, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन यूज करून आपण हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपण आपल्याला काय मिळतं, 1/4 रेशो मिळतो. म्हणजे बघा 3 1s are 3 and 3 4s are 12. हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळतं, रेशो 1/4. इट मीन्स दॅट एव्हरी गर्ल गॉट 4 फ्लॉवर्स. म्हणजे प्रत्येक एका मुलीला किती फ्लॉवर्स येतात वाटणीला, 4 फ्लॉवर्स येतात. प्रत्येकी एका मुलीला 4 फ्लॉवर्स येतात वाटणीला.
सो द प्रपोर्शन ऑफ गर्ल्स अँड फ्लावर्स, तर प्रपोर्शन काय म्हणू शकतो आपण, प्रपोर्शन ऑफ गर्ल्स विथ फ्लावर्स इज 1:4. It is written as 1:4 or their ratio is written as 1/4. तर प्रत्येक एका मुलीला 4 फ्लावर्स असतील. ओके, एका मुलीला 4 फ्लावर्स. सो 3 मुलींना किती, 4 3 जार 12. एका मुलीला 4 म्हणजे 3 मुलींना 12 फ्लावर्स असणार. जर 5 गर्ल्स आहेत तर 5 गर्ल्सना हाऊ मेनी फ्लावर्स, 5 4 जार एकाला 4, तर 5 ला किती, 4 × 4 केलं पाहिजे आपल्याला. सो 5 × 4 वी गेट 20. ओके, सो वी गेट हिअर 20. देन देर आर 32 फ्लावर्स. तर 32 फ्लावर्स आपण किती मुलींच्या डिस्ट्रीब्यूट करू शकतो, हाऊ मेनी गर्ल्स कॅन इक्वली डिस्ट्रीब्यूट 32 फ्लावर्स. 32 फ्लावर्स. सो जर आपण ह्याला 4 डिवाइड केलं तर हाऊ मेनी वी गेट 8. 32ला 4 डिवाइड केलं तर 8, म्हणजे 8 गर्ल्स असतील तर त्यांना 32 फ्लावर्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. अँड ऑलरेडी वी गेट द आन्सर, 1 गर्ल्स हॅव or 1 girl got 4 flowers. ओके, तर हे झालं रेशोवरून आपण, प्रपोर्शनवरून आपण म्हणजे दुसऱ्या, जर प्रपोर्शनमधला एखादा जरी नंबर आपल्याला इन्क्रीज केला किंवा कमी केला तर आपल्याला दुसरा नंबर आपण फाइंड आउट करू शकतो. हे ह्याच्यावरचं एक्झाम्पल आहे. आलं लक्षात सर? सो वी सी वन मोर एक्झाम्पल. Nikhil brought 12 gavas and 16 chikkus. Nikhil brought 12 gavas and 16 chikkus. So find out the ratio of gavas to chikku. तर हे रेशो आपण उलट सुलट सुद्धा करू शकतो. तर आता इथं बघा, नंबर ऑफ गवास टू नंबर ऑफ चिक्कूज, गवाच आणि चिक्कूचा हा रेशो आहे 12/16. तर ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 12 डिवायडेड बाय 4 वी गेट 3 and 16 डिवायडेड बाय 4 वी गेट 4. सो रेशो ऑफ गवास टू चिक्कूज इज 3/4. हेच आपण उलट करू शकतो. फाइंड द रेशो ऑफ चिक्कूज टू गवाज. ओके, तर नंबर ऑफ चिक्कूज अपॉन नंबर ऑफ गवाज we get 4/3. So ratio of chikkus to gavas is 4/3. And one more example, also we can see every student find the ratio of his her own age to that of his her grandmothers. ओके, प्रत्येक मुलाला काय केलेलं आहे, आपल्या वय आणि ग्रँडमदरचं वयाचं काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे, रेशो काढलेलं आहे. तर बघा कसं, जॉन्स एज इज 12 years अँड हिज ग्रँडमदर्स एज इज 65 years. तर तो रेशो कसा होईल बघा, जॉन्स टू ग्रँडमदर्स रेशो. ओके, जॉन्स एज टू ग्रँडमदर्स एज रेशो जर घेतला आपण तर 10/65 येणार सर. सो जर हे आपण सिम्प्लिफाय केलं, हे आपण सिम्प्लिफाय केलं तर बघा, 10 डिवायडेड बाय 5 and 65 डिवायडेड बाय 5 वी गेट 2/13. वी कॅन मेक यूज ऑफ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स टू राईट द रेशो इन द सिम्प्लिफ्ड फॉर्म. जर आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, तुम्हाला माहिती आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसे फाइंड आउट करायचे, तर दिलेल्या रेशोचं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करावं लागतं. म्हणजेच आपल्याला त्याला डिवाइड करावं लागतं सिमिलर नंबर, तर आपण ते सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑन रेशो अँड proportion. So we have to stop here and see you again in next video with our next point. Bye. See you.